नमस्कार मित्रांनो, आजच्या या भन्नाट विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण लिओ टॉल्स्टॉय यांच्या एका क्लासिक कथेला एका जबरा शोनेन ॲनिमेच्या स्टाईलमध्ये डिकोड करणार आहोत. म्हणजे विचार करा, एखाद्या मिस्ट्री ॲनिमेसारखी ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमची उत्कंठा कशी वाढवते. एका छोट्याशा गावात घडलेली ही घटना आणि त्यातून मिळणारा तो महाकाय धडा, या कथेतील सस्पेन्स आणि कॅरेक्टर्सची बदलणारी पॉवर लेव्हल बघून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. चला तर मग सुरू करूया. आता फक्त एका अल्टिमेट कोल्ड ओपनची कल्पना करा. एका राज्यात अचानक एक अतिशय प्राचीन आणि महाकाय वस्तू सापडते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते दुसरी तिसरी कोणतीही वस्तू नसून चक्क एका कोंबीच्या अंड्या एवढा धान्याचा दाणा आहे. हो, बरोबर ऐकलत, अंड्या एवढा मोठा दाणा. जो कोणी याला पाहतो तो पूर्णपणे शॉक होतो. हे नक्की काय आहे, कुठून आलं, या एकच प्रश्नाने एक संपूर्ण राज्यात अक्षरशः खळबळ उडवलेली आहे. रहस्य आता हळूहळू गडद होतंय. आजच्या या प्रवासात आपण या गूढधान्यापासून ते राजाचं इन्व्हेस्टिगेशन आणि त्यानंतर भेटणाऱ्या 3 वेगवेगळ्या लेव्हल्सच्या शेतकऱ्यांपर्यंतचा प्रवास पाहणार आहोत, जो आपल्याला एका अंतिम सत्यापर्यंत घेऊन जाईल. तर आपल्या कथेचा पहिला चॅप्टर, रहस्यमय महाकाय धान्य. इथून घटनांचा वेग एखाद्या ॲनिमेच्या रॅपिड मोन्टॅजसारखा वाढतो. बघा, होतं काय, काही मुलांना एका दरीत ही अंड्यासारखी दिसणारी गूढ वस्तू सापडते. त्यांना बिचाऱ्यांना याच्या खऱ्या मूल्याची काहीच आयडिया नसते, त्यामुळे ते एका वाटसरूला ती फक्त 1 पैशात, हो लिटरली 1 पैशात विकून टाकतात. तो वाटसरू ती एक दुर्मिळ वस्तू म्हणून थेट राजाला नेऊन विकतो. पण खरा ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा खिडकीत ठेवलेल्या त्या वस्तूला एक कोंबडी चोच मारते. आणि बूम, सर्वांना धक्का बसतो की तो राईचा म्हणजे एका धान्याचा महाकाय दाणा आहे, कुठल्याशा दरीतून थेट राजदरबारात. क्या बात आहे. आणि इथूनच सुरू होतं आपल्या कथेचं दुसरं पर्व, राजाचं अन्वेषण. आता साहजिकच राजदरबारात खऱ्या अर्थाने घबराट पसरली आहे. राजाचे जे टॉपचे विद्वान आहेत ना, ते इथे पूर्णपणे फेल ठरतात. त्यांनी आपली सगळी जुनी जाडजूड पुस्तकं पालथी घातली, पण या महाकाय धान्याबद्दल त्यांना एक शब्दही सापडत नाही. मग काय, हतबल झालेल्या राजा शेवटी एक हुकूम सोडतो. राज्यातील सर्वात वयोवृद्ध शेतकऱ्यांना शोधून काढा. आधुनिक ज्ञान जिथे संपतं, तिथे आता या प्राचीन रहस्याचा शोध सुरू होतोय. आता आपण भेटणार आहोत आपल्या पहिल्या शेतकऱ्याला, म्हणजेच आपल्या लेव्हल 1 मास्टरला. आता बघा, या पहिल्या संशयिताची एंट्री होते. हा आपला लेव्हल 1चा मास्टर. याचे स्टॅट्स पाहिलेत ना, तर ते अगदीच कमकुवत आहेत. तो अतिशय म्हातारा, फिकट आणि दात नसलेला आहे. 2 कुबड्यांच्या आधाराने तो कसाबसा लडखडत उभा आहे आणि त्याला पूर्णपणे ऐकू येत नाहीये. राजाला वाटतं याला काहीतरी माहिती असेलच, पण हा दुर्बल शेतकरी सांगतो की त्याने आयुष्यात असं धान्य कधी पाहिलंच नाहीये. पण तो एक खूप महत्वाचा क्लू देतो. तो राजाला थेट स्वतःच्या वडिलांकडे पाठवतो. यानंतर आपण जातोय थेट वडिलांच्या काळात, म्हणजेच लेव्हल 2 मास्टरकडे. इन्व्हेस्टिगेशन आता आणखी डीप होतंय. आपण आता लेव्हल 2च्या मास्टरला भेटतोय. आणि इथली सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये, हा शेतकरी चालण्यासाठी 2 नाही तर फक्त 1च कुबडीचा वापर करतोय. वय जास्त असूनही त्याला त्याच्या मुलापेक्षा स्पष्ट ऐकू येतं. तो राजाला सांगतो की हो, आमच्या काळात धान्य नक्कीच मोठं असायचं, पण एवढा मोठा दाणा मीही कधी पाहिला नाही. पण खरी मोठी गोम पुढेच आहे. तो सांगतो की त्याच्या काळात पैशांचा वापरच होत नव्हता. लोक गरजेनुसार पीक एकमेकांना वाटून घ्यायचे. विचार करा, पैशांविना चालणारं जग. आजच्या काळात हे एखाद्या सायफाय स्टोरीसारखंच वाटतं, नाही का? आता वेळ आलीये आजोबांचं सत्य जाणून घेण्याची. दी अल्टिमेट ओव्हरपॉवर्ड मास्टर अराइव्ह्स. आणि आता कथेचा क्लायमॅक्स. आपला सर्वात पॉवरफुल म्हणजेच ओव्हरपॉवर मास्टर राजदरबारात एंट्री घेतो. हे आजोबा कोणत्याही कुबड्यांशिवाय अगदी थाट मानेने आणि डौलाने चालत येतात. त्यांची दृष्टी, त्यांचं ऐकणं आणि त्यांच्या अंगातली ताकद सगळंच एकदम परफेक्ट. ते त्या महाकाय धान्याकडे पाहतात आणि चक्क त्याचा एक तुकडा चावून पाहतात. आणि एका क्षणात रहस्य उलगडतं. ते अतिशय कॉन्फिडन्सने सांगतात की त्यांच्या तरुणपणात हेच त्यांच्या रोजच्या जेवणातलं सर्वसामान्य धान्य होतं. म्हणजे विचार करा, जे धान्य आज संपूर्ण राज्यासाठी एक न उलगडणारं गूढ बनले, ते या ओव्हरपॉवर आजोबांच्या काळातील एकदम नॉर्मल पीक होतं. बापरे. आता जरा या टेबलकडे लक्ष द्या. इथे या कथेमागचं मुख्य रहस्य आणि पॉवर स्केलिंग अगदी क्लिअर होतंय. आपण वेळेत जेवढं मागे जातोय तेवढी या पात्रांची पॉवर लेव्हल वाढत जातेय. बघा ना,
मुलगा 2 कुबड्यांवर, वडील 1 कुबडीवर आणि आजोबा? आजोबांना कुबडीची गरजच नाही. त्यांचं आरोग्य सर्वोच्च शिखरावर आहे. वेळेसोबत माणसाची ताकद वाढण्याऐवजी ती कशी कमी होत गेली हे या डेटावरून अगदी स्पष्ट दिसतंय. खरंच हे खूप विचार करायला लावणार आहे. याच वेळी आजोबा राजदरबारात एक अतिशय भव्य सत्य मांडतात. ते म्हणतात, माझं शेत ही देवाची पृथ्वी होती. जिथे मी नांगर चालवला तेच माझं शेत. जमीन मोफत होती. केवळ स्वतःचे श्रम हीच माणसाची हक्काची संपत्ती होती. हे वाक्य ऐकल्यावर अंगावर काटा येतो ना? मानव आणि निसर्ग यांच्यात एकेकाळी असलेला तो परफेक्ट बॅलन्स आणि मालकी हक्काची ती मूळ कल्पना, हे सर्व यातून किती पॉवरफुल पद्धतीने समोर येतं. आणि आता आपण आलोय शेवटच्या चॅप्टरवर. अंतिम धडा, लोभाची खरी किंमत. आता आपण या प्रवासाच्या सर्वात उत्कंठावर्धक टप्प्यावर आहोत. संपूर्ण राजदरबार शांत आहे. पिन ड्रॉप सायलन्स. आणि मग राजा तेच प्रश्न विचारतो जे सुरुवातीपासून तुमच्या आमच्या मनात घोळत आहेत. पृथ्वीने असं महाकाय धान्य पिकवणं का थांबवलं? आणि सर्वात जुनी पिढी आजच्या तरुण पिढीपेक्षा जास्त स्ट्रॉंग कशी काय? मित्रांनो, ह्याच प्रश्नांच्या उत्तरात या संपूर्ण मिस्ट्रीची चावी लपलेली आहे. आणि इथेच मिळतो आपल्याला टॉल्स्टॉय यांच्या कथेचा अंतिम लोअर ड्रॉप आणि तो मोठा मॉरल लेसन. आजोबा अगदी शांतपणे उत्तर देतात, आज माणसांनी स्वतः कष्ट करणं सोडून दिलंय आणि ते फक्त इतरांच्या श्रमावर अवलंबून राहू लागलेत. पण आम्ही मात्र निसर्गाच्या नियमानुसार जगत होतो. प्रामाणिक कष्टांपासून दूर जाणं आणि आयतं मिळवण्याची सवय, यामुळेच पृथ्वीची समृद्धी आणि माणसाची ताकद कशी नष्ट झाली हे या एकाच उत्तरातून अगदी क्रिस्टल क्लिअर होतं. त्यांच्या त्या अफाट शक्तीचं आणि भरघोस पिकांचं सिक्रेट अगदी साधं पण सॉलिड होतं. समाधान. समाधान हीच त्यांची खरी सुपर पॉवर होती. दुसऱ्याच्या संपत्तीचा अजिबात लोभ न धरणे हे त्यांचं साधं सूत्र होतं. ते फक्त तेच वापरायचे जे त्यांनी स्वतः कमावलं होतं आणि इतरांच्या गोष्टींचा त्यांनी कधीही हेवा केला नाही. कष्टाची भाकरी आणि मनाचं समाधान हीच त्यांच्या त्या ओव्हरपॉवर आरोग्याची आणि जमिनीच्या सुपीकतेची खरी गुरुकिल्ली होती. तर मित्रांनो, या विश्लेषणाचा समारोप करताना 19व्या शतकातलं हे सत्य आजच्या काळात किती लागू पडतं हे पाहणं खरंच महत्त्वाचं आहे. आजच्या या आधुनिक सोयीसुविधा, नवनवीन गॅजेट्स आणि पैशांच्या मागे धावण्यामुळे आपल्या स्वतःच्या ताकदीवर आणि स्वातंत्र्यावर काय परिणाम होतोय? आपण खरोखरच प्रगती करतोय की आधुनिकतेच्या नावाखाली स्वतःला आतून कमकुवत बनवतोय? हा प्रश्न मी तुमच्यावर सोडतेय. विचार नक्की करा. भेटूया पुढच्या विश्लेषणात.